महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झीज होत असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं खुलासा करण्यात आलेला असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीही पूर्णतः सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलेला होता आणि त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केलेला आहे। श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णतः सुरक्षित आहे। माहे 2025 फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली। त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे। निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल।